welcome to ninth standard mathematics geometry class. Today we discuss about our 8 point is perpendicularity of segment or rays. आता आपल्याला ते नंबर 3 सेगमेंटचे आणि ते किरणाचे कसे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा काय आहे तर if a line containing two segments, two rays or a ray and a segment are perpendicular to each other, then the two segments, two rays or the segment and the rays are said to be perpendicular to each other. अब अगर if a line containing two segments, two rays or a ray and a segment, आता जर का एक जे लाइन असेल ते दोन सेगमेंट असतील बघा, हे लाइन सेगमेंट आहे, एक सेगमेंट पासून तयार झाला एक लाईनचा, त्याच्यानंतर ह्या लाईनचा एक रे मध्ये आहे. जर अशा ह्या दोन लाईन जर का एकमेकांना परपेंडिकुलर जर का असल्या तर त्याला परपेंडिकुलरिटी ऑफ अ रे अँड ऑर अ सेगमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा इन फिगर सेगमेंट AB is perpendicular to line CD. एक आहे एक लाइन CD आहे, हा जो सिंबॉल आहे उलटा T, ओके, हा सिंबॉल परपेंडिकुलर साठी आहे. ओके, त्याच्यानंतर सेगमेंट AB परपेंडिकुलर टू रे CD, याला आपण रे पण म्हणू शकतो. इथे एक पॉइंट असला ही D, तर इथं अनलिमिटेड आहे बरोबर. हिला लाइन पण म्हणू शकतो, पॉइंट आहे, हिला सेगमेंट पण म्हणू शकतो आणि लाइन AB परपेंडिकुलर टू लाइन CD पण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे लाइन पॉइंट आहे बघा, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाइन. आता त्या लाइन पासून जो पॉइंट असेल तो एखादा बिंदू असेल त्यामध्ये डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. बघा इथे लक्ष द्या, if segment CD perpendicular to line AB. आता बघा हे CD जी सेगमेंट आहे बरोबर, अखंड आहे, रेषाखंड आहे, इथे वरती काही एरो वगैरे आहे का नाही. तर हे CD काय आहे तर एक सेगमेंट आहे. ही सेगमेंट परपेंडिकुलर म्हणजे लंब आहे लाइन AB ला and the point D lies on line AB. आणि तो पॉइंट D जो आहे तो कुठे आहे, त्या सेगमेंटवर एक चौक आहे, एक पॉइंट आहे, कुठे लाइन कुठे आहे तो लाइन AB वरती आहे. then the length of segment CD is called the distance of point D from line AB. तर आता त्या सेगमेंट जी असेल तर रेषाखंड CD असेल तर पॉइंट C असेल तर त्यामध्ये डिस्टन्स कुठे आहे तर AB पासून तर किती दूरवर आहे याला म्हटलं जातं की डिस्टन्स बिटवीन पॉइंट C and लाइन AB. ओके, द पॉइंट D is called foot of the perpendicular. आता जो पॉइंट D जो आहे त्याला काय म्हटलं जाईल, त्या लंबाचा पाया म्हटला जाईल. तो लोकेट ऑन लाइन AB, तर तो कुठे राहणार आहे तर लाइन AB वरती राहणार आहे. ओके, इफ लेंथ CD इक्वल टू A. आता जी लेंथ आहे CD सेगमेंट CD जर का याची लेंथ आपल्याला दिलेली आहे A, म्हणजे तुम्ही तिथं काही व्हॅल्यू ग्राह्य करू शकता. then the point C is at a distance of A from the line AB. तेव्हा तो पॉइंट C जो आहे हा पॉइंट C यामध्ये हा A जेवढी व्हॅल्यू आहे तेवढा डिस्टन्स असेल लाइन AB पासून. सपोज आपण A ची व्हॅल्यू पुट केली 7 सेंटीमीटर, तर आता काय होईल की जो C पॉइंट आहे तो लाइन AB पासून 7 सेंटीमीटर दूरीवर आहे बरोबर. त्यामध्ये डिस्टन्स सेंटर 7 सेंटीमीटर असेल. ओके, दिस इज व्हेरी इझी. ओके, नाउ गोइंग टू आवर प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.2. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, the following table show point on a number line and their coordinates. आता इथं आपल्याला टेबल दिसत आहे, त्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत.
Decide whether the pair of segment given below the table are congruent or not. आता त्यामध्ये काही पेअर्स दिलेले आहे बघा. एक नंबरची पेअर दिलेली आहे सेगमेंट DE and segment AB. आता या पेअर्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या पेअर्स एकमेकांच्या कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही. कॉन्ग्रुएंट मीन्स एकरूप म्हणजे एक सारखे आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आपण सेगमेंट DE and सेगमेंट AB बद्दल बोलूया. फर्स्ट सेगमेंट DE बोलू. सेगमेंट DE इक्वल टू आपण असं पण म्हणू शकतो याला सेगमेंट डिस्टन्स बिटवीन D and E सोल्यूशन. ओके. त्यानंतर सेगमेंट AB इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A and B. बरोबर. त्यानंतर आपल्याला माहित आहे की यामध्ये डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं. तर बघायचं फर्स्ट the distance between D and E equal to आपण कसं कॅल्क्युलेट करतो डिस्टन्स. तर ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बरोबर. म्हणून आता DE डीटा काय आहे तर -7 कोऑर्डिनेट आहे. बरोबर. आणि त्यानंतर ईचा बघितला तर ईचा 9 हा कोऑर्डिनेट आहे. हे 9 इज ग्रेटर दॅन -7. बरोबर. म्हणून हे डिस्टन्स बिटवीन D and E इक्वल टू 9 मायनस इन ब्रॅकेट -7. बरोबर. Therefore distance between D and E equal to 9. आता कंसाच्या बाहेर जर का मायनस साइन असेल तर आतल्या चिन्ह बदलतं. हे तुम्ही रूलचा फायदा मध्ये ऑलरेडी शिकला असा. इथं -7 आहे तर +7 होईल. मग हे डिस्टन्स बिटवीन D and E equal to 9 plus 7 equal to 16 युनिट. ओके. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन D and E किंवा सेगमेंट DE मिळालेला आहे 16 युनिट. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड बघूया की सेगमेंट AB डिस्टन्स बिटवीन A and B equal to greater coordinate minus smaller coordinate. Short version greater coordinate minus smaller coordinate. आता A चा कोऑर्डिनेट आहे -3. बरोबर. आणि B चा कोऑर्डिनेट आहे +5. आता यामध्ये ग्रेटर कोण आहे तर 5 is greater than -3. Therefore distance between A and B equal to 5 minus in bracket -3. Hence distance between A and B equal to 5 plus 3. Distance between A and B equal to 8 unit. Do equation number 2. आपण याला काय म्हटलं आहे इक्वेशन नंबर 2 म्हटलेला आहे. मग from 1 and 2 distance between D and E equal to 16 and distance between A and B equal to 8. याला from 1 and 2 वरून कळालं. That's why distance between D and E equal to distance between A and B. आता distance between D and E 16 units आहे. distance between A and B हे 8 units आहे. तर हे एकमेकांना इक्वल आहेत का नाही. म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहेत का नाही. म्हणून these are not congruent. जर कॉन्ग्रुएंट असते तर आपण
आपण या साईडमध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं असतं. म्हणून therefore this pair of segments, that is D, E and AB, are not congruent to each other. तर segment DE and segment AB यांचं जे डिस्टन्स आहे ते इक्वल नसल्या कारणाने आपण त्यांना म्हटलं आहे की these are segment DE and segment AB are not congruent to each other. कारण एकमेकांना एकरूप नाहीये, त्यांचे व्हॅल्यू जे आलेले आहे डिस्टन्स ते एकमेकांना समान नाहीये, म्हणून ते काय झालं तर नॉट कॉन्ग्रुएंट. त्याचप्रमाणे खाली तुम्हाला दिलेला आहे सेगमेंट BC अँड सेगमेंट AB, सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. याचे डिस्टन्स असं फाइंड आउट करायचं सिस्टमॅटिक बरोबर आणि एक्झाम्पल तुमच्या होमवर्क मध्ये सॉल्व करायचे. सेकंड क्वेश्चन बघा. Now our second question is example 8 in practice set 1.2 is point M is the midpoint of segment AB. आता point M जो आहे तो segment AB चा midpoint आहे म्हणजे मध्यबिंदू आहे. ओके. if segment AB equal to 8, आता आपल्याला AB ची लांबी दिलेली आहे ती 8 आहे and विचारलेलं आहे ते find the length of AM. तर आपल्याला AM ची व्हॅल्यू काढायची आहे, लेंथ काढायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंग करतो आपण सोल्युशन. आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पॉइंट M is the midpoint of segment AB. आता बघा एक्झाम्पल मध्ये मला लाईन ड्रॉ करायला लागेल. सपोज दिस इज द लाईन. ओके. segment A and B आणि M हा आहे मिड पॉइंट मध्यबिंदू. सपोज दिस इज द M and point M is the midpoint of segment AB. If segment AB equal to 8, आता AB आपल्याला दिलेला आहे 8 सेंटीमीटर इथपर्यंत 8 सेंटीमीटर दिलेला आहे and find the length of AM. तर आपल्याला एवढ्या पोर्शनची आपल्याला लेंथ ही काढायची आहे. ओके. तर आपण आता लिहू शकतो बघा AM equal to 1/2 AB. आता AM आणि MB हे दोन सेगमेंट्स आहेत त्यांची लांबी AB एवढी आहे हे आपल्याला माहित आहे आणि मिड पॉइंट म्हटलं म्हणजे मध्यबिंदू AB, AM आणि MB यामध्ये अंतर जे असेल ते इक्वल असेल कारण तो मिड पॉइंट आहे. आपण ऑलरेडी शिकला आहात बरोबर लास्ट क्लास मध्ये बरोबर. तर हा जो AM पोर्शन आहे हा AB च्या हाफ पोर्शन एवढा आहे म्हणजे AB 8 आहे तर AM किती असणार आहे 4 असणार आहे बरोबर. म्हणून AM equal to 1/2 to put in the value AB 8 इथे काय असतो into असतो. ओके. then AM equal to 2 4 8, that's why 1 into 4 AM equal to 4. खाली लिहायचं the length of AM is 4. ओके. युनिट दिलेलं नाही आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे का लेंथ दिलेली आहे तर आपण 4 युनिट म्हणू शकतो किंवा 4 सेंटीमीटर म्हणू शकतो. जनरली युनिट आपल्याला मीटर वगैरे काही दिलेले नाहीये म्हणून युनिट हा वर्ड यूज करायचा आहे आणि एंडिंग अशा आन्सरने करायचे आहे. द लेंथ ऑफ AM इज 4 सेंटीमीटर. ओके. देन थर्ड क्वेश्चन दिलेला आहे पॉइंट P इज मिडपॉइंट ऑफ सेगमेंट CD. आता पॉइंट C जो दिलेला आहे तो CD चा मिड पॉइंट आहे. हे सेगमेंट असेल CD त्याचा मिड पॉइंट P दिलेला आहे. if CP equal to 2.5, आता CP दिलेला आहे आपल्याला 2.5
अँड फाइंड लेंथ ऑफ CD आणि त्यानंतर आपल्याला CD जेवढं लेंथ आहे ते आपल्याला दिलेलं आहे. तर इथे कसं करता CP इक्वल टू 1/2 CD बरोबर. CP ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 इक्वल टू 1/2 इंटू CD बरोबर. इथं हा डिनॉमिनेटर हा डिवाइडेड आहे इथं इकडे आल्यानंतर काय येतो इंटू येईल म्हणून 2.5 इंटू 2 इक्वल टू CD 2.5 प्लस 2.5 इक्वल टू 5 युनिट CD. एकदम इझी आहे. याच प्रकारे लिहायचं आहे. डायग्राम सुद्धा काढायची आहे. ओके. देन फोर्थ क्वेश्चन दिलेला आहे बघा. बघा क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. एक्झाम्पल 4 दिला आहे प्रॅक्टिकल 1.2 मध्ये इफ AB इक्वल टू 5 BP इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AC इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ओके. कंपेअर द सेगमेंट. आता या सेगमेंटचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. मग कसं करता फर्स्ट सोल्युशन व्हॅल्यू दिलेला आहे AB इक्वल टू 5 सेंटीमीटर BP इक्वल टू 2 सेंटीमीटर AP इक्वल टू 3.4 सेंटीमीटर बरोबर. मग आपण 5 यामध्ये कंपॅरिझन मध्ये आपण बघतो की जी व्हॅल्यू मोठी असेल ते आपण आधी घेतो बरोबर. त्यानंतर सर्वात जास्त व्हॅल्यू मोठी आहे 5 सेंटीमीटर म्हणून लेंथ ऑफ AB इक्वल टू 5 सेंटीमीटर ग्रेटर आहे. त्यानंतर सेकंड नंबरला आहे 3.4 त्यानंतर आहे 2 म्हणून 5 इज ग्रेटर दॅन 3.4 3.4 also greater than 2. मग याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट कराव्या लागतील बरोबर. एक कोएफिशिएंट लेंथ आहे बघा 5 आहे AB म्हणून लेंथ ऑफ AB इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ AC बरोबर इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ BC लेंथ ऑफ BP बरोबर. आपल्याला असं म्हणू शकतो segment AB is greater than segment AP is greater than segment BP. कारण आपल्याला सेगमेंट दिलेले आहेत म्हणून आपण सेगमेंट किंवा लेंथ दिलेले आहे म्हणून आपण लेंथ वरती पण करू शकतो. हे यामध्ये झालं कंपॅरिझन. ओके. इझी आहे. त्यानंतर क्वेश्चन पार्ट 5 and 6 हा आपण नेक्स्ट क्लासला बघूया. थँक्यू व्हेरी मच.